ठाण्यात स्वाईन फ्लू तब्बल 70 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात 87 रुग्ण सापडले होते, मात्र यावर्षी केवळ जून महिन्यातच रुग्णांची संख्या वाढली आहे। महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली आहे। विशेष म्हणजे 2009 मध्ये हा आजार समोर आला तेव्हा जगभरात एकच खळबळ उडाली होती। भारतातही अनेकांना या आजाराची लागण झाली होती। या आजारामुळे अनेक जण दगावल्याची माहिती समोर आली होती, पण या आजारावर योग्य प्रकारे उपचार घेतला तर माणूस बरा देखील होतो। त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे। दरम्यान जगभरात लाखो रुग्णांनी या आजारावर मात केली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, त्यापेक्षा काळजी घेणं गरजेचे आहे। याशिवाय मास्कचा वापर करावा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा। आपले हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावे असे अनेक उपाय या आजारावर आहेत। स्वाईन फ्लू आजार नेमका कसा होतो? स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून व्हायरलमुळे त्याची लागण होते। 2009 साली WHO ने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते। हा आजार केवळ माणसांमुळे नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो। ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाली असेल तो शिंकला अथवा खोकला तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात। याचे विषाणू हवेत 8 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात। या विषाणूंचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे, नाक, तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला तर विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन फ्लूची लागण होते। त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आवाहन केले आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यापासून स्वाईन फ्लूचे म्हणजे H1N1 चे 70 रुग्ण सापडलेले आहेत। त्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे त्यात गंभीर आजारी कोणी नाही। तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते, यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे। कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत, त्याची काळजी घेतली जावी आणि कुठलीही काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळवायला तयार ठेवलेला आहे। त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा तिथे तयार आहे। या सगळ्या दृष्टीने अलर्ट राहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत।